हॅलो एव्हरीवन, इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलेबस काय असणार आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी, स्पेशली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जो काही सिलेबस आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स रिलेटेड या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्याचबरोबर इथून पुढे देखील ग्राफिक्सचे जे काही टॉपिक आहेत, म्हणजे हा जो सब्जेक्ट इंजिनिअरिंग ग्राफिक्स फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याला, म्हणजे त्याची ब्रँच कोणतीही असू द्या, CS असेल, IT असेल, कम्प्युटर असेल किंवा मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, जी कुठली ब्रँच असेल, सगळ्या ब्रँचेसला कॉमन सब्जेक्ट हा इंजिनिअरिंग ग्राफिक्स आहे. त्यातल्या त्यात हा सिलेबस काय असणार आहे तो आपण एकदा बघूयात. 2024 पॅटर्न त्यानुसार इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा सिलेबस हा स्पेशल व्हिडिओ त्यासाठी आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या चॅनलवर मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे की त्यामध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा डिटेल सिलेबस, म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचं वेटेज किती असणार आहे, मार्किंग स्कीम कशी आहे, नवीन आलेल्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मी सगळ्या त्या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या व्हिडिओची मी लिंक टाकतोय, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर. ठीक आहे, तर या दोन्हीसाठी सिलेबसचे तुमचे विषय कुठले कुठले आहेत सगळं अगदी डिटेल, इव्हन क्रेडिट किती आहेत ते मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला कनेक्टेड राहा, कारण ग्राफिक्स रिलेटेड इथून पुढे बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. रिझन असं आहे की ग्राफिक्स हा सब्जेक्ट कुठलाही विद्यार्थी असेल त्याला कॉमन आहेच, पण फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर, ठीक आहे, या दोन्हीपैकी एका सेमिस्टरला तरी तुम्हाला हा विषय असणारच आहे. काही विद्यार्थ्यांना फर्स्ट सेमिस्टरला असेल तर सगळ्यांनी केअरफुली हा सिलेबस एकदा बघून घ्या. ठीक आहे, आता इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो येईल तर तो फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना मार्किंग स्कीम, एक्झामिनेशन स्कीम अशी दिलेली आहे की तिची स्कीम मध्ये वीकली 2 अवर्स चालवला आहे आणि प्रॅक्टिकल 2 अवर्स, म्हणजे एका आठवड्यामध्ये 2 अवर्स थिअरी आणि 2 लेक्चर तुमचे प्रॅक्टिकलचे असतील. ठीक आहे, 2 अवर्स दिलेले आहेत त्याला, म्हणजे एक प्रॅक्टिकल एका वीक मध्ये. मार्किंग स्कीम CCE 30 मार्क ग्राफिक्स साठी फक्त, एंड सेमिस्टर एक्झाम 70 मार्क 70 मार्क्स आणि टर्म वर्क 25 मार्क, असा टोटल 125 मार्क्सचा हा सब्जेक्ट आहे. तर यामध्ये CCE काय असतं हे मी डिटेल माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, तो तुम्ही बघून घ्या, म्हणजे CCE विषयी डिटेल कळेल. आणि ग्राफिक्स साठी CCE कसं असणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये ते तुमच्या समोर येईलच. तर CCE कॉलेजच्या हातात जे मार्क्स असतील ते असतील 30 मार्क्स. ठीक आहे, त्यानंतर एंड सेमिस्टर एक्झाम की युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर सेट करेल तो असेल 70 मार्क्स. आता ग्राफिक्सचा सिलेबस नीट समजून घ्या, महत्वाचा विषय आहे. युनिट वाईज आपण जाऊया. तर टोटल 5 युनिट तुम्हाला या सिलेबस मध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिले युनिट असेल फंडामेंटल्स ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग अँड प्रोजेक्शन ऑफ पॉइंट अँड लाईन. आता पहा, युनिट नंबर 1 जे आहे फंडामेंटल, म्हणजे त्यामध्ये ड्रॉइंगला कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत, त्याची डायमेन्शनिंग टेक्निक कशी असतात, टाइप्स ऑफ लाईन्स काय, जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स काय, तुम्हाला कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत पूर्ण 5 युनिट मध्ये किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स सब्जेक्ट मध्ये, तर त्या सगळ्याची फंडामेंटल मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. प्रोजेक्शन ऑफ पॉइंट अँड लाईन असं जे दिलंय की लाईन जी असते, कुठली पण एक लाईन कन्सिडर करा, तर तिचं प्रोजेक्शन कोणत्या व्ह्यू मध्ये कशा प्रकारे घेतलं जातं, ते कुठल्या प्लेन मध्ये, व्हर्टिकल प्लेन आहे, हॉरिझॉन्टल प्लेन आहे, हे शब्द तुम्हाला आता हळूहळू कानावर पडतील. ठीक आहे, तर त्या रिलेटेड हा सिलेबस असेल. त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ प्लेन. आता युनिट वाईज मार्किंग स्कीम कशी असेल ते देखील आपल्याला पुढे बघायचं आहे पुढच्या स्लाइड मध्ये. तर प्रोजेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन, ज्या विद्यार्थ्याला प्रोजेक्शन ऑफ लाईन समजेल त्या विद्यार्थ्याला प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स, म्हणजे वेगवेगळे ज्या प्लेन इथं शब्द अर्थ असा घ्यायचा आहे की जे ट्रायंग्युलर प्लेन असतील, स्क्वेअर असेल, रेक्टँग्युलर असेल, पेंटॅगोनल असतील, लॅमिना त्या टाईपचे प्लेन. ठीक आहे, तर त्याचं प्रोजेक्शन कसं करता येतं कोणत्या व्ह्यू मध्ये आणि ते तुम्हाला दाखवायचं कसं आहे ड्रॉइंग करून, त्याची इन्फॉर्मेशन सगळी इथं प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये आहे. ड्रॉइंग रिलेटेड सब्जेक्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला नोट्स वगैरे असं काय किंवा नोटबुक वर असं काही करायचं नाही, स्केच बुक त्यासाठी लागतील. कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट त्याला लागणार आहे त्याचा देखील एक व्हिडिओ मी पुढचाच बनवणार आहे. ठीक आहे, त्यानंतर इंजिनिअरिंग कर्व्स अँड डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस ऑफ सॉलिड्स.
युनिट नंबर 3 हे जे दिलेलं आहे, तर इंजिनिअरिंग कर्व्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचे कर्व्स येतात. त्यामध्ये काही शब्द तुम्हाला नवीन वाटतील, पण इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, त्यानंतर हेलिक्स, सायक्लॉइड, अशा टाईपचे बरेचसे कर्व आहेत, स्पायरल. तर हे जे इंजिनिअरिंगचे कर्व आहे ते ड्रॉ करण्याचे किती मेथड आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पॅराबोला ड्रॉ करायचा, ठीक आहे, इलिप्स ड्रॉ करायचा आहे, तर 2-3 मेथडने ड्रॉ करता येतो. एक्झामला त्यापैकी कुठलीही एक मेथड विचारली जाईल, ठीक आहे. तर तो झाला इंजिनिअरिंग कर्वचा पार्ट. आणि डेव्हलपमेंट ऑफ लॅटरल सर्फेसेस म्हणजे बरेचसे सॉलिड्स जे असतात पहा, की त्याचा यूज हा डेली लाईफ मध्ये, कंपनीमध्ये, इंडस्ट्रीमध्ये केला जातो. तर त्या सॉलिड्सची लॅटरल सर्फेसेसची डेव्हलपमेंट कशी असणार आहे, ठीक आहे, तर त्याच्याशी रिलेटेड हा युनिट नंबर 3 इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये दिलेला आहे. युनिट नंबर 4 सगळ्यात महत्वाचं युनिट जर कुठलं असेल सगळ्या ब्रँचेसच्या स्टुडंटसाठी, ठीक आहे, खास करून मेकॅनिकल सिव्हिल साठी तर सगळ्यात महत्वाचा टॉपिक असेल तर ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. 3D कंपोनंट तुम्हाला दिले जातात एक्झाम मध्ये, आणि त्यावरून तुम्हाला वेगवेगळे व्ह्यूज प्लॉट करायचे असतात. फ्रंट व्ह्यू त्याचा कसा दिसेल, टॉपने जर एखादा ऑब्जेक्ट पाहिलं तर कसा असेल, साईड व्ह्यू मध्ये कुठला टाईपचा साईड व्ह्यू येईल, लेफ्ट हँड साईड व्ह्यू असेल का राईट हँड साईड व्ह्यू असेल, ते ड्रॉ करण्याच्या मेथड काय आहे, त्याचे रूल्स काय आहेत, कशा पद्धतीने ड्रॉ केलं पाहिजे, आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत इंजिनिअरिंग लाईफ मध्ये, तर ते तुम्हाला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स या टॉपिक मध्ये समजणार आहे. सगळ्यात महत्वाचा टॉपिक तुम्हाला ग्राफिक्स मध्ये जो काही असेल, प्रोजेक्शन्स, यावरच खूप साऱ्या गोष्टी सेकंड इयर, थर्ड इयरला पण तुम्हाला सब्जेक्ट जे आहेत ते या टॉपिकवर खूप जास्त असतील. त्यामुळं जेव्हा कधी तुमच्या कॉलेजमध्ये हा टॉपिक होईल किंवा आपण सुद्धा तो घेणार आहोत, तर कॉलेजमध्ये ज्यावेळेस कधी होईल तेव्हा तुम्ही त्याला अबसेंट राहू नका, ठीक आहे. आणि प्रॅक्टिस जास्तीत जास्त तुम्हाला करायची, कारण वेटेज पण त्या हा जो युनिट आहे त्या युनिटला खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर वरचे जे 2-3 युनिट आहेत तर तिथं 8-8 मार्कला एक क्वेश्चन विचारला जातो, 7 मार्कला असेल, किंवा मग प्रोजेक्शन ऑफ प्लेन मध्ये जर 14 मार्कला, 14 मार्कला क्वेश्चन आहे तर 2 क्वेश्चन दिले जातील, एक 7 मार्कला, दुसरा 7 मार्कला. पण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन मध्ये एकच क्वेश्चन दिला जातो आणि तो तुम्हाला 14 मार्कसाठी, म्हणजे 14 मार्कसाठी एकच क्वेश्चन तो दिला जातो, तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ज्याला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन समजतं त्याला आयसोमेट्रिक प्रोजेक्शन इझिली समजेल. रिझन असा आहे की ऑर्थोग्राफिकची रिव्हर्स प्रोसिजर ही आयसोमेट्रिक प्रोजेक्शन अशी आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला 5 युनिट थिअरीमध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्सला दिलेले आहे. ओके, आता प्रॅक्टिकल किंवा असाइनमेंट्स काय असतील, ठीक आहे. त्यांनी तर एक क्लिअर कट लाईन, गाईडलाईन मेन्शन केलेली आहे की असाइनमेंट प्रॉब्लेम किंवा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मस्ट बी ड्रॉन ऑन A2 साइज ड्रॉइंग शीट, आणि काही तुम्हाला सॉल्व्ह करायचे कॅड सॉफ्टवेअरवर, ठीक आहे. आता A2 ड्रॉइंग जे शीट असेल A2 साइजचं, तर मग कुठल्या टाईपचं शीट तुम्हाला यूज करायचं आहे, स्केचबुक कोणती यूज करायचं, हे मी इन्स्ट्रुमेंट्स रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग ग्राफिक्स, ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड असा एक व्हिडिओ घेणार आहे, त्यामध्ये तुम्ही ते बघू शकता, ठीक आहे. ते डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. आता एक 5 तुम्हाला असाइनमेंट्स किंवा प्रॅक्टिकल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल कराल इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे, त्यामध्ये एवढे 5 तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, ठीक आहे. तिथं त्यांनी सांगितलं की पहिल्या प्रॅक्टिकल मध्ये टू प्रॉब्लेम्स ऑन प्रोजेक्शन ऑफ लाईन, त्यानंतर प्रोजेक्शन ऑफ प्लेन, म्हणजे 2-2 प्रॉब्लेम प्रत्येकी दिले पहा. डॉट ट्रू प्रॉब्लेम्स ऑन जे युनिट होते ना तुमचे, आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे 5 जे युनिट आहेत त्याच 5 युनिटवर 5 प्रॅक्टिकल्स हे देखील आहेत. मग प्रोजेक्शन ऑफ प्लेनवर असतील काही, त्यानंतर इंजिनिअरिंग कर्व अँड डेव्हलपमेंट ऑफ सर्फेसेस, ठीक आहे, 2-2 प्रॉब्लेम ड्रॉ करायचे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवर सुद्धा 2 प्रॉब्लेम आहेत, आणि आयसोमेट्रिकवर 2. हा तुमचा प्रॅक्टिकल कंटेंट असेल. ड्रॉइंग शीट तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील कॉलेजकडून, तर त्यावर तुम्हाला ते ड्रॉ करायचे असतील, ठीक आहे. आता थिअरी एक्झामिनेशन जे असेल ग्राफिक्ससाठी, तर ती 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेली असेल. पहिला पार्ट असेल तर CCE, ठीक आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन, जे की 30 मार्कचं, हे 30 मार्क असतील कॉलेजकडे, आणि 70 मार्क असतील एंड सेम एक्झामिनेशनचे ESE, हे असतील युनिव्हर्सिटीकडे. म्हणजे 70 मार्कचा हा जो पेपर आहे तुमचा युनिव्हर्सिटी सेट करेल, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं आवश्यकच आहे. आणि 30 मार्कचा जो आहे तर ते 30 मार्क कॉलेजच्या हातात असतील तुमच्या. थोडक्यात सांगायचं झालं तर त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे, युनिट टेस्ट घ्यायचं किंवा अजून काय, ते आपण पुढच्या स्लाइडला बघूया, ठीक आहे. आता
या दोन गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आणि हे दोन्ही गोष्टी युनिट 5 जे आहेत त्या सगळ्या 5 युनिटवर डिपेंड आहेत. बघा आता 30 मार्क सांगितले ना, सीसी 30 मार्क कंटिन्युअस कॉम्प्रेहेन्सिव्ह कंटिन्युअस इव्हॅल्युएशन. तर 5 युनिट तुम्हाला इथे दिलेले आहेत. जो 8 सेम एक्झाम आहे 70 मार्क्सची, प्रत्येक युनिटला 14 मार्क्स इथं दिले बघा. ठीक आहे, 14 मार्कला एक युनिट, 5 युनिटचे 70 मार्क हे तुम्हाला फायनल एक्झामिनेशनला असेल. ठीक आहे, आधीच्या पॅटर्न मध्ये थोडस वेगळं होतं. पहिले 2 युनिट असायचे इन सेमला, बाकीचे युनिट 8 सेमला असायचे. आता तसं नाही. 2024 पॅटर्न इंजिनिअरिंगचा मी इथे एक्सप्लेन करतोय. त्यातल्या त्यात ग्राफिक्स सब्जेक्ट विषयी तुम्हाला माहिती या ठिकाणी देतोय. ठीक आहे, तर 5 युनिट 8 सेम एक्झामला 14 मार्क 70 मार्क्स आणि उरलेले 30 मार्क जे आहेत त्यापैकी युनिट नंबर 1 आणि 2 वर हे तुम्हाला युनिट टेस्ट असणार आहे. म्हणजे ह्या 2 युनिटवर प्रोजेक्शन ऑफ लाईन आणि प्रोजेक्शन ऑफ प्लेन या 2 युनिटवर तुम्हाला काय असेल, युनिट टेस्ट असेल, कॉलेजमध्येच कंडक्ट केली जाईल. ठीक आहे, त्यानंतर असाइनमेंट आणि केस स्टडी हे असेल तुम्हाला युनिट 3 आणि 4 वर. म्हणजे हे कर्व्स आणि ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन त्यावर असाइनमेंट असतील किंवा केस स्टडी असतील. ठीक आहे, तुमचे सब्जेक्ट टीचर जे सजेस्ट करतील त्यानुसार युनिट 3 आणि 4 वर असणार आहे. मार्किंग पण दिले पहा, 6 मार्क प्रत्येक युनिटला डिवाइड केलेले आहेत. आणि लास्ट युनिट जे आहे ना, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स, तर यामध्ये सेमिनार प्रेझेंटेशन किंवा ओपन बुक टेस्ट किंवा क्विज. आता हे डिपेंड आहे तुमचे सब्जेक्ट टीचर, तुमचा स्टाफ, तर तो नेमकं यापैकी काय सिलेक्ट करेल. कोणी क्विज घेईल, कोणी प्रेझेंटेशन घेईल, किंवा एका डिव्हिजनला क्विज एका डिव्हिजनला प्रेझेंटेशन, असं काहीतरी ते असेल. तर त्यानुसार तुम्हाला युनिट नंबर 5 वर सुद्धा 6 मार्कचे वेटेज आहे. टोटल 12+12+6 असे 30 मार्क सीसी आणि 70 मार्क 8 सेम एक्झामिनेशन. ठीक आहे, आता बुक्स कुठले रेफर करायचे हा एक महत्वाचा पॉइंट आहे. ग्राफिक्स साठी बुक कुठले रेफर करायचे, तर तुम्ही टेक्स्ट बुक जे आहेत, टेक्स्ट बुक किंवा रेफरन्स बुक. टेक्स्ट बुक मध्ये टेक्निकलचे असतील, पब्लिकेशन असेल, टेक्नॉलॉजी असेल, असे वेगवेगळे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही युज करू शकतात. पण माझं एक वैयक्तिक मत असं आहे की आता ग्राफिक सब्जेक्ट मी बऱ्याच वर्षापासून घेतोय, त्यानुसार तुम्हाला एक सांगतो, सजेशन देतो की एन.डी. भट्ट हे जे बुक आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं रेफरन्स बुक पण असेल त्याचं, तर ते तुम्ही जर युज केलं ग्राफिक सब्जेक्ट साठी तर खूप जास्त बेटर असेल. ठीक आहे, एन.डी. भट्ट, मी परत एकदा सांगतो, ऑथर आहेत एम.डी. भट्ट. त्यांचं जे ड्रॉइंगचं बुक असेल तुमच्या लायब्ररीमध्ये नक्कीच तुम्हाला सापडेल. ते जर तुम्ही युज केलं तर ग्राफिक सब्जेक्ट साठी एकदम बेटर असेल. ठीक आहे, टेक्स्ट बुक तुम्ही वापरा, त्यात काही प्रश्न नाही. अजून थोडासा डिटेल स्टडी करायचा असेल तर बेस्ट बुक हे आहे. तुमच्या सिलेबस कॉपी मध्ये ह्या सगळ्या लिस्ट दिलेल्या आहेत. ऑनलाईन सिलेबस कॉपी डाउनलोड करता येईल तुम्हाला. त्यामध्ये रेफरन्स बुकची आणि टेक्स्ट बुकची खूप मोठी लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला जे सिलेक्ट करायचं ते करा. ठीक आहे, माझ्या साईडने मी तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे, तर असे टेक्स्ट बुक आणि रेफरन्स बुक हे सगळे आपण बघू. या व्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी ग्राफिक्स रिलेटेड आपण अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येणार आहोत. त्यामध्ये युनिट वाईज टॉपिक, ग्राफिक सब्जेक्टचे युनिट वाईज टॉपिक काय आहेत, ठीक आहे, ते असतील, किंवा इंजिनिअरिंग रिलेटेड जे कुठले टॉपिक असतील, मग ते तुमच्या एक्झाम फॉर्म्स रिलेटेड असतील, विद्यार्थ्यांच्या अजून काही क्युरी असतील, नवनवीन जे सर्क्युलर येतात इंजिनिअरिंग रिलेटेड, सगळे मी अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलवर घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.